या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांचं मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। काढण्यासाठी आलेले भुईमूग, सूर्यफूल असे अनेक शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। नुकसान झालेल्या शेती आणि पिकांचा पंचनामा केले जात आहेत, पण यातून शेतकऱ्यांना भरीव अशी मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला आहे। आधी अवकाळी पाऊस आणि नंतर वेळातच येऊन धडकलेला मान्सून यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पाळलं आहे। पावसामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। नेहमी पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला आता याच पावसामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून पीक घ्यायचं पण उराशी बाळगलेलं स्वप्न हे सगळं डोळ्यासमोर अवकाळी पावसामुळे नाहीसं होताना दिसत आहे। शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीचं संकट खरं तर शब्दात मांडता येत नाही। शेतीचे पंचनामे झालेले आहेत असं बावेलीचे माजी सरपंच आणि बाधित शेतकरी तायाप्पा कांबळे यांनी सांगितलं, पण या पंचनाम्यातून शेतकऱ्यांना भरीव अशी मदत मिळावी अशी भावनाही व्यक्त केली। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी बावेलीहून कॅमेरामन तुकारामसह राहुल कांबळे। 1 एकर 40 गुंठे तरी पूर्ण नुकसान झाले। म्हणजे शेंगा पूर्ण खालीच राहिल्यात, वरून कुजले सगळे, पाणी त्यात गेले आणि काढता काही येत नाही त्याला, खराबच झाले। असं ह्या भागातल्या अनेक लोकांचं शेतकऱ्यांचे नुकसान झाले। तुमचं पंचनामा वगैरे झालाय का? पंचबागा आता काल येऊन गेलेत, कृषी अधिकारी बघून गेलेत। त्यांनी काय सांगितले, फॉर्म दिलाय, फॉर्म भरून द्या, म्हणजे काय होते बघूया।